नमस्कार. आज लेक्चर नाही, आज तुमचं डोकं काम करायला लागणार आहे. कारण हा व्हिडिओ पाहताना जर तुम्ही फक्त ऐकत बसलात तर तुमचा वेळ वाया जाईल. एक प्रश्न आहे, तो तुमच्या डोक्यात आन्सर येईपर्यंत पुढे ऐकू नका. तुम्हाला MPSCमध्ये आन्सर का येत नाहीत? कारण तुम्ही कमी वाचता म्हणून, किंवा एक्झाम टफ आहे म्हणून? नाही. आन्सर येत नाही कारण प्रश्न समजत नाही. MPSC क्वेश्चन्स डायरेक्ट नसतात, पण आपण डायरेक्ट तयारी करतो. हे इक्वेशन चुकीचं आहे, नाही का? एक गोष्ट क्लिअर ठेवा, MPSC मेमरी टेस्ट नाही आहे. MPSC थिंकिंग टेस्ट आहे. आता स्वतःला विचारा, तुमची तयारी कुठली आहे? मेमरी बेस्ड आहे की थिंकिंग बेस्ड आहे? NCERT फॅक्ट्स देते, नोट्स पॉईंट्स देत असतात. पण MPSC विचारते, हे NCERTचे फॅक्ट्स आणि नोट्सचे पॉईंट्स तुम्हाला दोन्ही जोडता येतात का? आता एक्झाम्पल घेऊया आपण. एक, हिस्ट्रीमध्ये ते विचारत नाहीत पानिपत कधी झालं, ते विचारतात त्यामुळे सत्ता कशी बदलली. एक्झाम्पल दुसरं, पॉलिटीमध्ये आर्टिकल नंबर नाही, सिच्युएशन्स येतात आणि बघतात आर्टिकल वापरता येतो का. एक्झाम्पल तिसरं, जॉग्रफीमध्ये डेफिनेशन नाही, मॅप डोळ्यासमोर आणायला लागतो, तो येतो का. आता आपण जरा एक्झामिनरच्या खुर्चीत बसूया. तो एकच प्रश्न विचारतो, हा स्टुडंट विचार करतो का की रट्टा मारून आला आहे? रट्टा लगेच पकडला जातो. म्हणून लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सिलेबस नाही, प्रॉब्लेम बुक्स तर नाहीच नाही, प्रॉब्लेम आहे तुमची प्रिपरेशन स्टाईल. आजपर्यंत तुम्ही वाचलत इन्फॉर्मेशनसाठी, आता वाचा कनेक्शनसाठी. नाहीतर कितीही वाचाल, मार्क्स तिथेच अडकतील. आता आपण एक छोटासा क्विक रिकॅप घेऊया. MPSC डायरेक्ट प्रश्न विचारत नाही, कारण एक्झाम पाठांतराची नाही आहे, ती आहे समज तपासण्याची. दोन कनेक्शन्स जोडता येतात का हे चेक करण्याची. आज एवढंच. विचार बदला, निकाल आपोआपच बदलेल. नमस्कार.